कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे हे सगळं तुझ्यासाठी प्लॅन केलं होतं। हरीशला तुला प्रपोज करायचा होता आणि तो माझी परवानगी मागत होता। मी म्हटलं पारूला काही कळणारच नाही, तिला काय हवंय काय नको ते, म्हटलं आपणच पुढाकार घेऊया। कसं वाटलं पारू सरप्राईज? सॉरी पारू, माझ्यामुळे ना तुला खूप त्रास झालाय। मला तुझी किंमतच कळली नाही ग। कळत ना मी खूप अन्याय केलाय तुझ्यावर। प्लीज हे सगळं सोडून मला माफ करू शकतेस प्लीज? याच्यावर काहीच बोलता येणार नाही मला, आणि या अनुष्का मॅडम समोर तर नाहीच नाही। ते टपूनच असतात माझं काही चुकतंय का हे बघायला। ठीक आहे हरीश सर, मी माफ केलंय तुम्हाला। हरीश, चिंकलस भावा, आता एक काम कर, हे फूल घे, लगेच गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करून टाक। सर अरे तुझा आय लव्ह यू ऐकायला काय तरसले असते तुझे, चल लवकर आठव। गाईज, हा त्यांचा पर्सनल मोमेंट आहे, पण त्यांना त्यांचा क्वालिटी टाइम द्यायला हवा ना। बरोबर बोलते अनुष्का। प्रीतम आपण निघूया, बोलू दे त्यांना। अच्छा 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 अच्छा, प्रायव्हसी पाहिजे हा? प्रायव्हसी पाहिजे हा? बरं जमेल ना? ऑल द बेस्ट हा, नाही तर मी थांबतो ना, मी आहे कर। प्रीतम चला अरे जमेल ना, तर मी थांबतो हा? आदित्य, आपण निघायचं? अरे आदित्य, चल ना। तू पण अरे ऐक ना, त्या दोघांना तू ऑल द बेस्ट कहणार नाही आहेस का? हाँ, बेस्ट ऑफ लक। सर, खरं तर तुमच्यामुळे आम्ही एकत्र आहोत आज। थँक्यू सर। आणि पारू, ऑल द व्हेरी बेस्ट। चल आता। या पारू थांब। आज पण अपेक्षा भंग झाला ना तुझा? तुला काय वाटलं? आदित्य सरांनी तुला इथे त्यांच्या मनातलं सांगायला बोलवलंय? पारू, तुला काय वाटतं आदित्य सर तुझ्या प्रेमात आहेत? नाही, असं वाटत असेल ना तर भानावर ये। ही ना खूप मोठी माणसं आहेत, ही कोणाचीच नसतात। त्यांना फक्त लोकांचा वापर करता येतो, आणि त्यांचं एकदा काम झालं ना की फेकून देतात माणसांना। मला वाटलंच होतं, हे मंगळसूत्र तू गळ्यात घालूनच ठेवलं असशील, पण आता तुला ना हे मंगळसूत्र गळ्यातून काढायला लागेल, कारण माझ्या नावाचं मंगळसूत्र तुला गळ्यात घालायचंय। काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुम्हाला चांगलंच माहितीये माझं तुमच्यावर प्रेम नाही। प्रेम तर आदित्य सरांचं पण नाही तुझ्यावर, तरी त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंयस ना। पारू, तू माझ्यावर प्रेम कर नको करू, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। माझं प्रेम प्रूव्ह करण्यासाठी काय करू मी, सांग मला? हे असं गुडघ्यावर बसून प्रपोज करू का तुला, की कुठे कुठे फिरायला नेऊ तुला? तू फक्त सांग, सगळी सुख ना तुझ्या पायाशी आणून ठेवेन मी। हरीश सर, थांबवा हे समजा। मी तुम्हाला परत एकदा सांगते, काय बी झालं ना तरी मी तुमच्याशी लगीन करणार नाही। लग्न तर तुला करावंच लागेल। पण अजून एक गोष्ट,
तू गावाला कॅम्पेनसाठी जाणार नाहीस. काय? हो, कारण मला माझ्या बायकोचा तमाशा नाही मांडायचा. माझी बायको माझ्या सोबत माझ्या घरात राहील. माझ्या बायकोचे रस्त्यावर होर्डिंग्स लागतील आणि सगळी लोक आधाशासारखी बघत राहतील. हे मला नाही चालणार. लग्नानंतर तुझं मॉडेलिंग पूर्णपणे बंद. आणि उद्याच्या उद्या सगळ्यांसमोर सांगायचं की तुला गावाला कॅम्पेनसाठी यायला जमणार नाही. कळलं? सुपर. आदित्य, बाकी सगळी तयारी झालीये. फक्त पाहुण्यांची यादी आहे ना, तेवढी करायची राहिली. काका, मला असं वाटतंय त्या गावातले जे कस्टमर्स आहेत आपले, जे आपलं प्रोडक्ट वापरतात, तेच आपले प्रमुख पाहुणे असावेत. आई बरोबर ना? हो. अँड डोंट वरी, बाबा आणि प्रीतम तिथे ऑलरेडी पोहोचलेत, सो ते तिकडे सगळं व्यवस्थित मॅनेज करतील. डोंट वरी. बट काही झालं तरी आपल्या ब्रँड एम्बॅसेडरची एंट्री ग्रँडच झाली पाहिजे. पण सर, होर्डिंगवर पारूचे कुठले फोटो असतील हे अजून डिसाईड नाही झाले. काळजी करू नकोस तू. सगळे फोटो चांगले सिलेक्ट केलेत आपण. पारू, उद्यानंतर तू पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार. त्यांच्यातलीच एक जमिनीवर पाय असलेली पारू. आणि उद्याच्या कॅम्पेन मधनं आपल्याला हेच लोकांसमोर आणायचंय. कळलं? माफ करा देवी आई, पण मला उद्या कार्यक्रमाला नाही येता येणार. काय? काय पारू, तुझा कार्यक्रम आहे हा? सगळे तुझ्यासाठीच खास चालू आहे. अरे काय झालं तुला? तुला बरं वाटत नाहीये का? देवी आई, मला असं वाटतंय की मला ब्रँड अँबॅसिडर बनवण्याच्या निर्णयात तुम्ही परत एकदा विचार करा. यापुढं मी कंपनीसाठी काम नाही करू शकणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.